वास्तव बातमी। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले। नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते हे उपोषण सोडले। ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचं सांगण्यात आलंय। त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता। दरम्यान आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे, मात्र गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही। विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी पर्यंत उपोषण करायला तयार आहे। सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही। खोटा आणि बेगडी उपोषण मी करणार नाही। उपचार बंद करा, मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगे पुढे म्हणाले। तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, असंही जरांगेंनी म्हटलंय। सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरतं आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात। मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो। रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही, त्यांनी मला सलाईन लावली। सलाईनवर पडून न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, या मतावर मी आलोय। तिथून पुढे राहण्यापेक्षा मी मतदारसंघाची तयारी करेल, असंही जरांगे पुढे म्हणालेत। या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी। सरकारच्या ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहेत त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे। सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहेत, त्यांचा बंदोबस्त लावणं गरजेचं। एकच सांगतो मराठा समाजाला, कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका। म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा 1-2 दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।